नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 16 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी मित्रांनो येत्या जून महिन्यामध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणारी आहे. आपण त्या दृष्टिकोनातून संपूर्ण काही रेग्युलर अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत परिपूर्ण टॉपिक वाईज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकवरची काही आपण IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना मागील जी आपली 2025 ची TET एक्झाम झाली आहे त्यामध्ये जी की कमी स्कोर मिळालेला आहे, ज्यामुळे त्यांचा जो सेफ झोन होता, जो काही आपला सेफ झोन त्यांना मिळवता आलेला नाही. त्यामुळे आपण स्पेशली हा सब्जेक्ट हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण 30 पैकी 30 कशा प्रकारे गुण मिळवता येतील याबद्दल संपूर्ण आपण यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून डॅशबोर्डमध्ये जाऊन त्यातून देखील संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग, जो की 16 आहे. यामधला प्रश्न क्रमांक पहिला. पायली यांच्या मते अध्ययनाचा वक्र सुरुवातीला वेगाने वाढतो आणि नंतर मंदावतो, याला काय म्हणतात, याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा एक टॉपिक असा आहे, यामध्ये जास्तीत जास्त मला प्रश्न हे जे काही मानसशास्त्र आहेत, जे की मानसशास्त्रज्ञ त्यांच्याशी संबंधित तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न जे की पाहायला मिळणारे असतात. त्यामुळे तुम्ही हा जेवढे काही महत्त्वपूर्ण हे मानसशास्त्रज्ञ आहेत त्याचा जर तुम्ही परिपूर्ण अभ्यास केला, सखोल तुम्ही सराव केला, तर मित्रांनो 100% तुम्हाला या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही मित्रांनो. तर यामधला प्रश्न जो की प्रश्न पहिलाच उत्तर आहे, जे की काय म्हणतो पहा, ऋणात्मक प्रवेश वक्र हा जो आहे याचं होणारा असेल. कारण का जेव्हा अध्ययनाचा वेग हा सुरुवातीला जास्त असतो आणि कालांतराने तो मंदावतो, तेव्हा त्याला ऋणात्मक प्रवेग वक्र, ज्याला आपण नेगेटिव्ह ॲक्सिलरेशन कर्व असं देखील म्हणतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं क हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आपला. लेव वँगोस्की यांच्या मते मुलांचे खाजगी भाषण, ज्याला आपण प्रायव्हेट स्पीच असं म्हणतो, हे काय दर्शवते, जे की खाजगी भाषण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की क. ते स्वतःच्या कार्याचे नियमन करण्यासाठी भाषेचा वापर करतात, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की दर्शवते. त्यामुळे पर्याय नंबर याचं क उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला. कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतात दुसऱ्याची मान्यता मिळवणे ही अवस्था कोणत्या पातळीत येते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रूढीगत पातळी यामध्ये जे की येते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार आहे. तर कोहलबर्गच्या मते दुसऱ्यांची पसंती किंवा मान्यता मिळवणे ही चांगल्या मुलगा किंवा चांगल्या मुलगी प्रवृत्ती जी की रूढीगत पातळीत येते, ज्याला आपण कन्व्हेन्शनल असं देखील म्हणतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा चौथा असा आहे. गॅग्ने यांच्या अध्ययन सोपानिक मध्ये नियमन अध्ययनाचा आधी कोणती पायरी येते? तर या प्रकारचे प्रश्न तर TET मध्ये हमखास प्रश्न विचारले जातात, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्रश्नांचं जो की उत्तरे माहिती नसतात त्या हेतूने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संकल्पना अध्ययन हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्या गॅग्ने यांच्या 8 पायऱ्यांच्या सोपानिकामध्ये नियम अध्ययनाच्या जे काही संकल्पनाचा आहे, ज्यामध्ये ही संकल्पना अध्ययन ही महत्त्वपूर्ण एक पायरी आहे, ज्याला आपण कॉन्सेप्ट लर्निंग असं म्हणतो. पर्याय नंबर याचं अ हे उत्तर त्यामुळे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे. बुद्धिमत्तेच्या त्रिआयामी सिद्धांत, ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट असं म्हणतो, तर मांडताना गिलफोर्ड यांनी प्रक्रिया गटामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केला नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की आशय याचा जे आहे थोडक्यात यामध्ये समावेश केलेला नाही. त्यानंतर प्रश्न 6वा आपला. इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्स ही संकल्पना फ्रायडाईटच्या कोणत्या अवस्थेशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क, जे की लिंगावस्था याच्याशी संबंधित आहे. तर जे सिगमंड फ्रायडाईट यांच्या मते जे आहे, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ही जी आहे मुलीच्या वडिलांबद्दलचे आकर्षण ही जी संकल्पना जे की ज्याला आपण पॅलिक स्टेज असं इंग्लिश म्हणतो, ज्याला आपण लिंगावस्था असं मराठीमध्ये शब्द आहे, तर या संबंधित थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 7वा आपला. समावेशी शिक्षणामध्ये IEP चे पूर्ण रूप काय आहे? तर IEPचं जे आपल्याला फुल फॉर्म आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की ब, इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम असा थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो, जे की वैयक्तिकृत शैक्षणिक कार्यक्रम जो विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी तयार केला जातो, असंच उत्तर होणार असेल. पर्याय नंबर ब जे की उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला. ब्रुनरच्या मते अध्ययनाच्या प्रतिकारात्मक अवस्थेत माहिती कशाच्या स्वरूपात साठवली जाते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की भाषा आणि चिन्हे या स्वरूपामध्ये जे की साठवली जाते. त्यानंतर प्रश्न 9वा आपला. खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा अपयश आल्यावर त्याचे समर्थन करणे याच्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब,
समर्थन याच्याशीही संबंधित आहे. तर जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या अपयशाचे समर्थन करण्यासाठी खोटी पण पटवण्यासाठी कारणे देतो तेव्हा त्याला जे आहे संरक्षण यंत्रणेला समर्थन असं जे की म्हटलं जातं. पर्याय नंबर ब त्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमानुसार अनुभवाचा परिणाम सुकवासह असेल तर अध्ययन दृढ होते, जे की हे कोणत्या नियमानुसार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की परिणाम नियम याच्याशी हे संबंधित आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉ ऑफ इफेक्ट असं देखील म्हणतो. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल मित्रांनो जॉईन करून घ्या. वेळ तुमच्याकडे अतिशय कमी आहे. जर तुम्ही आतापासून जर पेपरच्या खऱ्या पेपर पॅटर्ननुसार तुम्ही सोडवत गेला तर मित्रांनो 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे जे क्वालिफाईंग स्कोअर आहे तो देखील मित्रांनो तुम्ही क्रॅक करू शकता. आणि मित्रांनो जे काही तुमचा पॅटर्न आहे त्यानुसार आपले संपूर्ण टेस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट ज्या 150 प्रश्न 150 गुणाचे व त्यासोबतच सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण उपलब्ध करून दिले आहे. जर तुम्हाला एखादा विषय वीक जात असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये स्कोअर कमी येतो असा वाटत असेल मित्रांनो त्या संदर्भात देखील आपण सब्जेक्टिव्ह सर्व काही टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो एकमेव अशी आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे ज्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली सोडवू शकता, ज्यामध्ये संपूर्ण तुम्हाला स्कोअर अनालिसिस करता येणार असेल, तुमची रँक अनालिसिस करता येणार असेल आणि त्यासोबत महत्त्वपूर्ण म्हणजे की तुमची या ठिकाणी परीक्षा पूर्व संपूर्ण तयारी देखील होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि लगेच आपला स्पेशली टीईटी टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या. त्यानंतर प्रश्न आपला 11वा असा आहे, अतिसामान्यकरण हा दोष मुलांच्या कोणत्या विकासाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाषा विकास याच्याशी संबंधित आहे. तर अतिसामान्यकरण हा दोष मुलांच्या सुरुवातीच्या भाषा विकासाच्या टप्प्यामध्ये आढळतो. त्यानंतर प्रश्न आपला 12वा असा आहे, खालीलपैकी कोणते सृजनशीलतेचे मुख्य लक्षण नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अभिसारी विचार हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. तर सर्जनशीलतेमध्ये अपासारी विचार महत्त्वाचा असतो. अभिसारी विचार म्हणजे एकाच योग्य उत्तराकडे जाणे, जे सर्जनशीलतेचं मुख्य लक्षण नाही, म्हणजेच की क्रिएटिव्हिटीचं ते मुख्य लक्षण नाही. त्यानंतर प्रश्न 13वा, कॅटेल यांनी बुद्धिमत्तेचे कोणते 2 मुख्य प्रकार सांगितलेले आहेत यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रवाही आणि स्फटिक हे जे आहे 2 सांगितलेलं आहे. तर रेमंड कॅटेल यांनी बुद्धिमत्तेचे प्रवाही आणि स्फटिक जे की अनुभवातून मिळवलेले ज्ञान असे 2 प्रकारे जे की सांगितलेलं आहेत. त्यानंतर आपला 14वा प्रश्न, प्रगतिशील शिक्षण वर्गात शिक्षकाची भूमिका काय असावी यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुलभक ही जी आहे थोडक्यामध्ये असावी. म्हणजेच काय तर प्रगतशील शिक्षणामध्ये शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत एक सुलभक, ज्याला आपण फॅसिलिटेटर असं म्हणतो, तर म्हणून जे मदत त्या ठिकाणी करतो. त्यानंतर प्रश्न 15वा आपला, एखादी व्यक्ती आपल्या रागाचा निचरा खेळातून किंवा कलेतून करते तेव्हा त्याला काय म्हणतात किंवा काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे त्याला उदात्तीकरण असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांमध्ये डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की लेखन क्षमता याच्याशी संबंधित आहे. तर डिस्ग्राफिया ही एक अध्ययन अक्षमता असून ती प्रामुख्याने लेखन कौशल्याशी संबंधित आहे. त्यानंतर आपला प्रश्न 17वा पुढील असा आहे, आवाहन प्रत्यावाहन या क्रिया स्मृतीच्या कोणत्या टप्प्यामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पुनर्जीवन या टप्प्यामध्ये थोडक्यात येतात. त्यानंतर 18वा प्रश्न, स्किनरच्या साधक अभिसंधान प्रयोगात कबुतराला दाणे मिळवणे हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रबलन याचं जे थोडक्यामध्ये हे उदाहरण आहे. त्यानंतर प्रश्न 19वा, स्वसंकल्पना विकसित होण्यासाठी सर्वात प्रभावी घटक कोणता आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सामाजिक आंतरक्रिया हा जो आहे थोडक्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, टर्मन यांच्या मते ज्या मुलांचा बुद्ध्यांक ज्याला आपण IQ लेवल असं म्हणतो, तर IQ 140 पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ, त्याला प्रज्ञावान असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. तर पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 21वा आपला, अध्यापन म्हणजे काय? जे की सर्वात सोपी डेफिनेशन आहे. तर अध्यापन म्हणजे काय? तर वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 22वा, ऑपरेटिव्ह कंडिशनिंग मध्ये शेपिंग ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जटिल वर्तन शिकवण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर प्रश्न 23वा आपला, मुलांच्या विचारामध्ये एनिमिझम कोणत्या अवस्थेत दिसते? ॲनिमिझम म्हणजे काय? तर निर्जीव वस्तूंना सजीव मानणे याला जे आहे ॲनिमिझम असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्रियापूर्व अवस्था याला यामध्ये जे आहे ते म्हटलं जातं. तर हा पियाजे यांचा सिद्धांत आहे. तर पियाजे यांच्या मते जे आहे जे 2 ते 7 वयोगटातील मुलं असतात त्यांना जे आहे निर्जीव वस्तूंना देखील सजीव मानण्याची एक त्यांना भूल पडत असते. त्याला जे आहे म्हटलं त्याला क्रियापूर्व अवस्था असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ज्याला आपण ZPD असं म्हणतो, तर मध्ये शिक्षकांचं कार्य काय आहे यामधलं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की योग्य वेळी योग्य मदत देणे हे जे आहे याचं उत्तर आहे. त्यानंतर आपला प्रश्न 25वा, बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीचा मुख्य आधार काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की निरीक्षण आणि अनुकरण हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर अल्बर्ट बंडुरा यांच्यामध्ये लोक दुसऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून सामाजिक वर्तन जे की शिकतात असं थोडक्यामध्ये यांचं म्हणणं होतं. त्यानंतर आपला प्रश्न 26वा, प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा शिकताना होणारे संक्रमण कोणते असू शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे आपण द्विपाक्षिक किंवा शून्य असं म्हणतो. तर म्हणजेच काय? तर सामान्यतः 2 भाषा शिकताना एक भाषा दुसऱ्या भाषेला अडथळा ठरत नाही किंवा मदतही करत नाही, तेव्हा ते शून्य संक्रमण असू शकतं. पर्याय नंबर याचं क त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 27वा, अभ्यासक्रमाची सर्पिल रचना ही संकल्पना कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की झेरोम ब्रुनर यांनी जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न 28 आपला, विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन प्रेरणा वाढवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की यशाची गोडी लावणे आणि कौतुक करणे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचे यश साजरे करणे आणि त्यांचे कौतुक करणे हा सर्वात सकारात्मक मार्ग आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, मानसशास्त्रातील रॉड आणि फ्रेम चाचणी कशाचे मापन करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्षेत्र अवलंबित्व याचं जे आहे ते करते. त्यानंतर प्रश्न 30वा आपला, ॲनिमा आणि ॲनिमस या संज्ञा कोणत्या मानसशास्त्राने मांडल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कार्ल युग या जे आहे शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. तर कार्ल युग यांनी पुरुषांमधील स्त्री तत्वांसाठी ॲनिमिया आणि स्त्रियांमधील पुरुष तत्वांसाठी ॲनिमिस या संज्ञा वापरलेल्या आहे. त्यामुळे पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण CDP या महत्त्वपूर्ण टॉपिकवरचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण सोडवायचे असतील, भरपूर प्रश्नांचं प्रॅक्टिस करायचे असेल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि त्यामधून आपला TET साठी असलेला एकमेव मित्रांनो तुम्ही कोर्स जॉईन करून घ्या. चांगल्या उत्तम तयारीला लागा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.